त्यासाठी तुकाराम मुंढे हे नागपूर महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी अधिकार नसताना स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये ढवळाढवळ केली होती। स्मार्ट सिटी अंतर्गत एका कंत्राटदाराला 20 कोटी रुपयांचा धनादेश दिलेला होता आणि त्यांच्याकडे स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद नसतानाही त्यांनी नियमबाह्य पद्धतीने काम केलं। त्यांना निलंबित करा अशी मागणी भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी केलेली आहे। पोलीस कमिशनरकडे तक्रार केली आणि सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये भी तक्रार केली आहे आणि या तक्रारीची शासनाने तत्काळ दखल घ्यावी आणि मला या ठिकाणी आपण संरक्षण द्यावं अशा प्रकारची माझी या ठिकाणी मागणी आहे। आणि तुकाराम मुंढे साहेब याचा इतिहास राहिला आहे का 20 वर्षामध्ये त्याच्या 24 बदल्या झाल्या। एकमेव हा असा अधिकार आहे, याला तर पुरस्कारच द्यायला पाहिजे। आणि हा भ्रष्टाचार हा स्मार्ट VIP भ्रष्टाचार आहे, अधिकार नसताना त्यांनी केलेला आहे। आणि एखादा प्रश्न अगर आम्ही IAS अधिकाऱ्याच्या विरुद्ध विचारतो, आमदारांना धमक्या येऊन राहिल्यात, त्यामुळे आपण अध्यक्ष म्हणून या खुर्चीवरनं तात्काळ आदेश द्यावे। ज्यांनी माननीय कृष्णा खोपडेंना धमकी दिली त्यांनी सगळे पुरावे दिले, तात्काळ अटक करावी। सन्माननीय खोपडे साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे त्याचे दोन भाग आहेत। पहिला भाग म्हणजे त्यांना आलेली धमकी, हा अतिशय गंभीर भाग आहे। या सभागृहामध्ये कोणी एखादा प्रश्न उचलत असताना तो उचलू नये म्हणून धमकी येणं हा विशेष अधिकाराचाही भंग आहे आणि या सभागृहाच्या अधिकारावर तो अधिक्षेप आहे। त्याची गांभीर्याने दखल घेण्यात येईल। धमकी देणारे कोण, ते कोणाशी रिलेटेड आहेत, कोणाकरता काम करतायत, अशी सगळी चौकशी त्याची केली जाईल, त्याच्यावर कारवाई केली जाईल। दुसरा जो प्रश्न त्यांनी तुकाराम मुंढे आणि बाकी कारभाराच्या संदर्भात मांडलाय त्या संदर्भात सगळी माहिती घेऊन त्या संदर्भातलं वस्तुस्थिती दर्शक निवेदन या सभागृहामध्ये केलं जाईल। दरम्यान गेल्या 20 वर्षांच्या कालावधीमध्ये तुकाराम मुंढेंची तब्बल 24 वेळा बदली करण्यात आलेली आहे। केव्हा आणि कशा प्रकारे ही बदली झाली त्या संपूर्ण आकडेवारीवरती एक नजर टाकूया। साल होतो ऑगस्ट 2005, प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी सोलापूर या ठिकाणी ते कार्यरत होते। त्यानंतर पुढची त्यांना बदली मिळाली ती म्हणजे सप्टेंबर 2007 साली उपजिल्हाधिकारी देगलूर उपविभाग याचं काम त्यांनी पाहिलं। तब्बल 1 वर्ष काम करता जानेवारी 2008 मध्ये CEO झाले ते जिल्हा परिषद नागपूरचे। लगेचच वर्षभरामध्ये मार्च 2009 मध्ये आयुक्त म्हणून आदिवासी विभागाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली। मग होता जुलै 2009, CEO म्हणून ते वाशिममध्ये गेले। मग वर्षभराच्या कालावधीत जून 2010 ला CEO झाले ते कल्याणमध्ये। मग जून 2011 ला जिल्हाधिकारी म्हणून जालन्याला रुजू झाले। ते वर्ष संपत नाही तोपर्यंत सप्टेंबर 2012 ला विक्रीकर सह आयुक्त मुंबई म्हणून त्यांच्यावर वेगळी जबाबदारी देण्यात आली। मग साल उजाडलं नोव्हेंबर 2014, सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांना त्या ठिकाणी पाठवण्यात आलं। मग 2016 ला आयुक्त नवी मुंबई महापालिका म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला। मार्च 2017 मध्ये त्यांना पुन्हा एकदा कार्यभार बदलण्यात आला। मुख्य कार्यकारी अधिकारी PMPL या ठिकाणी पुण्याला त्यांची बदली करण्यात आली। मग उजाडलं फेब्रुवारी 2018, आयुक्त म्हणून नाशिक महापालिकेचा कार्यकाळ त्यांनी पाहिला। 2018 सालीच लगेचच नोव्हेंबर महिन्यामध्ये सहसचिव म्हणून त्यांची बदली करण्यात आलेली होती। नियोजन विभागाचं काम त्यांच्याकडे देण्यात आलं। मग डिसेंबर 2018 म्हणजे तब्बल एकाच वर्षामध्ये पाठोपाठ फेब्रुवारी, नोव्हेंबर आणि त्यानंतर लगेच डिसेंबरला 3 वेळेला एकाच वर्षात बदली झालेली आहे। प्रकल्प अधिकारी म्हणून एड्स नियंत्रण कक्ष त्यांच्याकडे सोपवण्यात आलं मुंबई या ठिकाणी। मग जानेवारी 2020 उजाडलं, आयुक्त नागपूर महापालिका म्हणून त्यांनी काम पाहिलं। जानेवारी नंतर पाठोपाठ ऑगस्ट 2020 ला सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणून पुन्हा एकदा मुंबईमध्ये ते आले। मग जानेवारी 2021 ला राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारताचं काम त्यांच्याकडे सोपवण्यात आलं। सप्टेंबर 2022 ला आयुक्त आरोग्य सेवा व संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान त्यांना सोपवण्यात आलं। मग 29 नोव्हेंबर 2022 ला म्हणजेच जून 2022 मध्ये मराठी भाषा विभागाची जबाबदारी दिली गेली। जुलै 2022 ला पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली। जून 2023 ला लगेचच असंघटित कामगार असलेल्या विकास आयुक्त याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली। 2024 ला पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाचे सचिव म्हणून त्यांना देण्यात आलेलं आणि सध्याचं पद म्हणजेच ऑगस्ट 2025 ला दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून आज तागायत ते त्या ठिकाणी
कार्यरत आहेत. तर न्यूज प्लॅनेटमध्ये इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा लोकशाही मराठीवर न्यूज